निसर्गाची असीम कृपा लाभलेल्या माहूर तालुक्यातील सह्याद्री जंगलात बिबट, अस्वल, रोही, हरिण, कोल्हा व रानडुक्कर आदी प्रकारचे प्राणी मुक्त संचार करतात। अन्न, मांसाचे तुकडे व पाण्याच्या शोधात हे वन्य प्राणी मानवी वस्तीत भटकंती करताना दिसल्याची चर्चा नियमितपणे ऐकायला मिळतात। त्यामुळे जंगल भाग व परिसरात वन्य प्राण्यांच्या शिकारी होऊ नये म्हणून शासनाकडून कठोर कायदे करण्यात आले आहेत। तरीही चोरून लपून काही घटना घडत असल्याची बाब वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी 21 डिसेंबर रोजी धाड टाकून रानडुकराची शिकार करून मांस विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना ताब्यात घेतल्याचे उघडकीस आले आहे। वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांसह आष्टा गावात धाव घेतली। तिथे रानडुकराच्या दाताचा जबडा, पायाचे 3 तुकडे, शिजवलेले मांस, कच्च्या मांसाचे तुकडे, 2 सुरी, मोजमाप तराजू, एक दुचाकी असा मुद्देमाल आढळून आला। पंचनामा केल्यानंतर त्यांनी रमेश भावसिंग राठोड आणि माणिक बाबाराव पेंदोरे या आरोपींना ताब्यात घेतले। उपवनसंरक्षक केशव बाबळे, सहाय्यक वनसंरक्षक जी.डी. गिरी यांना माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव यांनी घटनास्थळी गाठले असता आरोपींनी पळ काढला। वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे 2 किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग करून तुरीच्या शेतातून दोघांना ताब्यात घेतले। त्यांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा 1972 चे कलम 9, 39, 50 व 51(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 21 डिसेंबर रोजी आष्टा गावामध्ये गुप्त माहितीनुसार अशी खबर भेटली की रानडुकराची शिकार झालेली आहे। तर आम्ही सकाळी 10च्या सुमारास जाऊन म्हणजे स्पॉटवर गेलो असता 2 आरोपी दिसून आले, जे रानडुकराची शिकार करून त्याचे काही मांस शिजवत होते आणि काही मांस त्यांनी विक्री करता तोडलेले होते। तर जागेवरून आम्ही ते 2 आरोपी त्यांचं सर्व साहित्य जप्त केलं आहे आणि सध्या चौकशी अजून काही आरोपी इन्व्हॉल्व आहेत त्याची चौकशी चालू आहे। तरी सर्व माहूर तालुक्यातील जनतेला आणि नागरिकांना आव्हान आहे की अशा कुठल्याही प्रकारच्या शिकारीमध्ये आपण भाग घेऊ नका। अशा वन्य प्राण्यांची जर कोण मांस विक्री करत असेल तर त्यांच्याकडून विकत घेऊ नका, कारण जो व्यक्ती मटण विकत घेईल, मांस विकत घेईल, त्याला पण जेवढा गुन्हेगाराला जेवढी शिक्षा आहे तेवढी शिक्षा आहे। 3 ते 7 वर्षापर्यंत शिक्षा आणि 1 लाख रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो। तर वन विभाग अशा कोणत्याही घटनांना हलक्यामध्ये घेणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी। 22 डिसेंबर रोजी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोघांनाही 1 दिवसाची वन कोठडी सुनावलेली आहे। या कारवाईत वनपाल मीर साजिद अली, वनसंरक्षक बी.डी. गुसिंगे, डी.व्ही. मळेकर, ए.जी. गेडाम, माधव डाके, एस.एस. बुरके, सूरज चव्हाण, वाहनचालक कृष्णा कर्डेकर यांचा सहभाग होता। संजय घोगरेसह अनवर खिकची, विदर्भ न्यूज, माहूर।